हं? नमस्कार, मी प्राध्यापक अमोल पवार. आपल्या धर्म, नीती आणि तत्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत. आज आपण भेटणार आहोत मुदोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुधीर इंगळे सरांशी. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम सर, तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचं मूळ गाव कोणतं आहे ते सांगा. मी प्राध्यापक सुधीर दिनकरराव इंगळे. माझं मूळ गाव वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सर, तुम्हाला सगळेजण बापू असं म्हणतात. मी पण आता तुम्हाला इथून पुढे बापूच म्हणेल, कारण विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही बापू या आदर युक्त नावाने प्रसिद्ध आहे तुमचं नाव. तर बापू, मला तुमचा एकंदरीत शैक्षणिक जो प्रवास आहे, तुमचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठून झालं आणि तुमचा जो प्राध्यापक पर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा आहे, शैक्षणिक प्रवास तुमचा? प्राथमिक शिक्षण माझं जे झालं 1ली, 2री, 3री पर्यंत हे माझ्या आजोळी झालं. कातर खटाव तालुका, खटाव जिल्हा सातारा. मामा माझे वस्तीवर राहायचे, आजोबा माझे वस्तीवरती होते. आणि त्याला वस्तीवरच्या मुलांना शिक्षण आपण घ्यावं असं कधी वाटायचं नाही. आणि मग माझे आजोबा म्हणले, चल तू तिकडं वळ खटावला, तुझ्या नादानं बाकीची तरी पोरं शिकतील. आणि म्हणून मग माझ्या मामांच्या वस्तीवरचे माझ्या वयाचे असणारे 4 जण इतर आणि मी 5वा, असे सगळेजण मिळून आम्ही तिथं सगळ्यांना शाळेत घेऊन जायची जबाबदारी माझ्याकडे. आणि मग त्यांचा एक प्रमुख म्हणून मी राहिल्यासारखं 1ली 3 वर्ष मी राहिलो. आणि त्यामुळं कदाचित माझ्यामध्ये नेतृत्व गुण आले असावेत, कारण आजोबांचं माझ्यावर लक्ष असायचं आणि ह्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं काम तुझं आहे म्हणून ते लहानपणी मला सांगायचे. 4थीला परत मी माझ्या वडूज या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जीवन शिक्षण विद्या मंदिर वडूज, 1ली पासून ते 4थी पासून ते 7वी पर्यंत माझं शिक्षण वडूजच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. आणि त्यानंतर 8वी ते 11वी छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, ज्याचे संस्थापक माझे वडील होते, त्या शाळेमध्ये माझं झालं. 12वी ते SY मी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, त्यावेळेचं, आता ज्याला शहाजीराजे महाविद्यालय म्हटलं जातं, त्या महाविद्यालयामध्ये मी SY झालो. आणि TYला मात्र मी कराडला गेलो, विनुताई चव्हाण महाविद्यालय, त्याला कराड कला वाणिज्य महाविद्यालय म्हटले जायचे. आणि 1981 सालचा त्या महाविद्यालयाचा मी विद्यापीठात पहिला आलेला विद्यार्थी भूगोल या विषयामध्ये. आणि तिथं मला डिसूजा सर आणि YB झेंडे सर, यशवंतराव झेंडे प्राध्यापक होते, ते मला भेटले आणि त्यांनी माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी दिली. आणि डिसूजा सरांच्या प्रेरणेनं मग मी शिवाजी विद्यापीठामध्ये MA ला गेलो. आणि 1981 ते 83 या कालखंडामध्ये भूगोल विभागामध्ये मी शिकलो. आणि त्याला भूगोल विभागामध्ये शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर मोहन तावडे यांच्याशी माझा घनिष्ठ संबंध आला. आणि तावडे सरांनी मग मला, मी FY पासून NSS मध्ये होतोच, पण MA ला असताना तावडे सरांनी मला 2 राष्ट्रीय कॅम्पला जायची संधी दिली. पण विद्यापीठामध्ये माझा काही पहिला नंबर येऊ शकला नाही. पण विद्यापीठामध्ये माझा संपूर्ण भूगोल विषयामध्ये 2रा नंबर आला. माझ्या सुदैवानं मुलाखती, मला पहिलीच मुलाखत मी दिली आणि 23 जुलै 83 ला माझी मुलाखत झाली. आणि 1 ऑगस्ट 1983 ला मी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुदोजी महाविद्यालयामध्ये भूगोल या विषयाचा अधिव्याख्याता म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हाताखाली मी काम करायला रुजू झालो. हा माझा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. आणि त्याला मग मी विद्यापीठात असताना मला संपतराव पवारांनी बळीराजा धरण जे बांधलं, त्या धरणावरती मला श्रमदान करायची संधी मिळाली, कारण ते वाळूच्या विक्रीतून ते धरण बांधलेलं होतं. त्यानंतर मला पैठणला, कोल्हापूर ते पैठण या 2 सायकल दिंडी काढली होती आम्ही. आणि कोल्हापूर पासून पैठण पर्यंत सायकलनी जाऊन
ज्या ज्या महाविद्यालयामध्ये मुक्काम केला तिथं तिथं झाडं लावली. आणि त्यानंतर आपलं जायकवाडी धरण आहे, त्याच्या खाली जो तुरुंग आहे, खुला तुरुंग, त्या तुरुंगामध्ये झाडं आम्ही त्याला लावली होती. आणि संपतराव पवारांचे माझे त्याला जे संबंध निर्माण झाले ते आज तागायत माझे संबंध टिकून आहेत. मग NSS मध्ये काम केलेलं होतं आणि म्हणून मग कॉलेजमध्ये आपण जावं. आणि कॉलेजचा परिसर, कारण फलटण हा तसा दुष्काळी भाग आहे, बरोबर. नदीच्या काठावर जरी महाविद्यालय असलं तरी 28 एकर परिसरामध्ये पुढच्या बाजूला झाडीच नव्हती कुठं. आणि मग आपलं महाविद्यालय हिरवगार वृक्षांनी नटलेलं असावं असं मला वाटलं. आणि त्या अनुषंगानं मी भोसले सरांना NSS माझ्याकडे दिलं. त्यांनी म्हणजे तुम्हाला NSS मध्ये गती आहे, तुमची मती लावा आणि कॉलेजची तुमची प्रगती करा असं भोसले सरांनी मला सांगितलं होतं. आणि त्यामुळे मी सहज त्याला विचारलं की बापू ह्या, कारण त्यांना आम्ही बापू म्हणायचो, की बापू आपण हे कॉलेज आहे ते हिरवगार असावं माझं स्वप्न आहे. त्याला मला त्यांनी सांगितलं, इंगळे सर तुम्ही आता नवीन आहात, अगोदर ज्ञानाची वृक्ष लावा आणि हे वृक्ष कधी लावायचे ते तुम्हाला यथायोग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन. त्यानंतर वृक्षारोपणाचा विषय मी डोक्यातून काढून टाकला. पुढं काय झालं मी नंतर मुलाखतीच्या पुढच्या भागामध्ये मी सांगेन. पण वृक्षारोपणाची प्रेरणा कुठंतरी माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होती, कारण लहानपणापासून मी तशी झाडं लावत आलो होतो. पण माझं सगळं बालपण ओढ्याच्या काठावर, नदीच्या काठावरती, अनेक लेखांच्या मध्ये मी तो उल्लेख केलेला आहे. वडूज माझ्या गावाचं नाव आहे, वडानी नटलेलं माझं गाव होतं. नदीमध्ये मी डुंबलोय, ओढ्यामध्ये मी खेळलोय, झाडांच्या मध्ये मी असं झोपलोय झाडांच्या खाली जाऊन. त्या निसर्गाशिवाय माणसाची प्रगती नाही हे मला लहानपणापासून माझ्यावरती बिंबलेलं असल्यामुळं मी ते काम करण्यामध्ये मला आनंद वाटतो. बरोबर सर. म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेत असतानाच NSS चे विद्यार्थीच होता. आणि तो प्रभाव तुमचा महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्राध्यापक म्हणून जॉईन झाला आणि त्यावेळेस पण तुमच्याकडे NSS चा विभाग दिला गेला. पहिल्याच वर्षी माझ्याकडे NSS आलो. आणि NSS च्या माध्यमातून पण तुम्ही फलटण तालुक्यामधील गावांमध्ये ज्यावेळेस कॅम्प असेल त्या गावात सुद्धा तुम्ही प्रबोधनाचे काम असेल, चळवळीचे पर्यावरण चळवळ असेल, व्यसनमुक्ती चळवळ असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती तुम्ही काम केलेलं होतं. आणि एक मुदजी महाविद्यालयामध्ये प्राचार्य पद तुम्ही भूषवलेलं आहे शेवटला. आणि त्या प्राचार्य पदाचा अनुभव आणि त्यावेळेस तुम्ही मुदजी महाविद्यालयात जो परिसर जो हिरवागार केलेला आहे त्याच्याविषयी थोडस सांगा आम्हाला. कसं झालं, फलटण तालुका नाही म्हणलं तरी तसा प्रगतशील तालुका निम्मा तालुका प्रगतशील होता. निम्म्या तालुक्यामध्ये 18 विश्वदारिद्र्य, कारण दुष्काळी भाग आहे. आणि त्यामुळं शिबिर जेव्हा आम्ही NSSची घ्यायचो, गावामध्ये प्रचंड मोठ्या समस्या. एकतर कोणत्याही गावामध्ये रस्ते नीट नव्हते, गावामध्ये स्वच्छतेचा अभाव पूर्ण असायचा, प्राथमिक शौचालयाच्या सुविधा नव्हत्या, शाळांचे परिसर सगळे दुर्गंधीयुक्त असायचे, एकाही शाळेला मैदान नसायचं, गावात गेलं तर स्मशानभूमी अशी. शाळेच्या परिसरामध्ये सगळे लोक प्रातर्विधीसाठी यायचे. म्हणजे आपलं प्राथमिक शिक्षणाचं केंद्र जिथं आपली मुलं शिकतायत हे स्वच्छ असावं, किंवा गाव गटारमुक्त असावं, ह्या साध्या साध्या संकल्पना सुद्धा लोकांच्या गळी त्याला उतरलेल्या नव्हत्या. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझं सुदैव असं की मला फलटण तालुक्यातली चांगली मुलं काम करायला भेटली. माझं ग्रामीण भागात बालपण गेलेलं असल्यामुळं प्रश्नाशी कसं भिडायचं, लोकांशी कसं मिसळायचं, लोकांना आपलंसं कसं करायचं हे केलं की मग गावकरी माझ्यावर प्रेम करायला लागले. आणि मग एक एक शिबिर माझं यशस्वी व्हायला लागलं. आणि शिबिर जसं यशस्वी व्हायला लागलं तसे मग बापू हा कार्यक्रम घेऊया, बापू तो कार्यक्रम घेऊया, बापू असं केलं तर, बापू तसं केलं तर, आमका कार्यक्रम केला तर. आणि त्यातून मग कामाची गरज म्हणून, मुलांची गरज म्हणून मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे वळलो. आणि मग डॉक्टर दाभोळकरांच्याकडून माझं प्रशिक्षण एक चमत्काराच्या प्रयोगाचं झालं. आणि साधारणपणे 92 ते 95चा कालखंड हा माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामाचा सुवर्ण काळ होता. कारण शिवाजीराजांनी माझ्यावरती विश्वास दिला. आमच्या संस्थेचे सेक्रेटरी होते. इंगळे सर तुमचं काम खूप चांगलं आहे, मुलं तुम्हाला मानतात, मुलं गावकऱ्यांशी तुमचे संबंध चांगले आहेत,
तुम्ही समाजाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं करताय आणि या सगळ्यांच्या मधून महाविद्यालयाचं नाव, तुमचं नाव मोठं होतंय आणि संस्थेचंही नाव मोठं होतंय. तुम्हाला जी काही मदत लागेल ती संस्था सगळ्या बाजूनी करायला तयार आहे. पुढं मग बाबा आमचे संजीवराजे सभापती झाले, त्यानंतर रामराजे नगराध्यक्ष झाले. नगरपालिकेचं सहकार्य मला MNC कामात मिळायला लागलं, पंचायत समितीचं सहकार्य मिळायला लागलं. मग अनेक विहिरींच्या मधले गाळ आम्ही काढले. बोरिंगचं पंप जे असायचे त्याला खाली 2-2 पायपा जोडल्या. बोरिंग खोलण्याचं एक टीम आमच्या मुलांची आम्ही तयार केली. कापशीचा तलाव रात्री पाऊस पडल्यानंतर फुटायला झाला. रात्री संजय बाबाने आम्हाला मुलं पाठवून ट्रक देऊन सगळं तिथं जाऊन आम्ही काम केलं आणि तो तलाव फुटण्यापासून वाचवला. आणि त्यानंतर प्लेगची साथ आली होती गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये वार येईल त्याला अख्खं फलटण शहर राष्ट्रीय सेवेच्या मदतीनं आम्ही पूर्ण स्वच्छ केलं होतं. रामराजे यांनी त्याला आमच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर ग्राम अभियान असू दे, ग्राम स्वच्छता अभियान असू दे, निर्मल महाराष्ट्र, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, पोलिओ निर्मूलन, ज्या काही शासनाच्या योजना होत्या ते अगदी निर्मल ग्राम पर्यंत आणि स्वच्छ भारत अभियान पर्यंत आमचं काम साधारणपणे 1983 पासून आज तागायत सुरू आहे. ज्या गावात मी कॅम्प घेतला त्या गावामध्ये प्रत्येक घराघरात माझ्या लहान लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांच्या पर्यंत ओळखी पाळखी झाल्या. आणि त्या ओळखीमुळं महाविद्यालयामध्ये काम करत असताना मला इतका फायदा झाला. तू अमक्या गावचा का, अमक्या वस्तीवर राहतो का, तमक्या वस्तीवर राहते का, पोरी तुझं नाव काय का, कुठं येतीस तू, काय करतेस, असं एक घरगुती रिलेशन माझ्या मुलांशी तयार झाल्यामुळं पुढे एक 10-20 वर्षानंतर तर दुसरी पिढी माझी ज्यावेळेला कॉलेजमध्ये आली त्याला मुलाच्या मुलीच्या चेहऱ्यावरून मी ते बोलवायचो, तू इकडे काय नाव तुझं, पवार, आमच्या पवाराचा तू मुलगा का, हो, तुम्ही कसं काय ओळखता, आणि तुझ्या बापापासून मी सगळ्यांना ओळखतो. त्यामुळं मुलांच्यावर एक धाक आपलं कॉलेजमध्ये कोणतरी आहे. मुलीचा चेहरा बघितला की तिच्या आईचा चेहरा मला आठवायचा, तो आमची मुलगी का ग. मग मी त्या मुलाला किंवा मुलीला सांगायचो, घरी जा, आईला भेट, आणि बापूने असा असा निरोप सांगितलाय, नमस्कार सांगितलाय, उद्या येऊन तुम्हाला भेट. आणि त्यामुळं मुलांशी माझा संपर्क एवढा चांगल्या पद्धतीनं झाला. माझी विद्यार्थी नेहमी सातत्यानं कॉन्टॅक्ट मध्ये राहिले. आणि त्यामुळं कॉलेजमध्ये आपल्यावरती प्रेम करणारं कोणतरी आहे हे ज्याला मुलांच्या लक्षात आलं त्याला माझ्या पुढे शिस्तीचा प्रॉब्लेम कधी आलेला नाही. ना कुठल्याही मुलांनी माझ्यासमोर दादागिरी केली, गुंडगिरी केली, हा माझ्या 38-39 वर्षाच्या नोकरीमध्ये मला कधीच अनुभव नाही आला. उलट चांगली पोरं एकत्र येऊन ज्याला ग्रुप आमचा एक चांगलं काम करायचा त्याचा नाही म्हणलं तरी प्रभाव जी माझ्यापासून लांब होती पण गुंड प्रवृत्तीची मुलं होती त्यांच्यावर सुद्धा नकळतपणे परिणाम व्हायचा. आणि ती पण मुलं हळूच माझ्याकडे यायची आणि आम्ही असं असं तुमच्या ग्रुपमध्ये आम्हाला घ्या वगैरे. आणि मग ती काही अशी थोडीशी वेगळ्या वाटेनं जाणारी मुलं सुद्धा मग प्रवाहामध्ये यायला लागली. आणि एक माझी इमेज इतकी तयार झाली की मी कुणीही मोठा नाही पण मला जे काही मोठेपण आणि बापू पण मिळालं ते सगळं राष्ट्रीय सेवेच्या कामातून मिळालं. आणि या सगळ्या कामाचं कौतुक माझ्या संस्था चालकांनी नेहमीच केलं. कुठलंही काम करत असताना मी नेहमी संस्था चालकांच्या पूर्व परवानगीशिवाय किंवा त्यांना कल्पना दिल्याशिवाय मी कुठलंही काम केलं नाही. सगळ्या लेखी परवानग्या माझ्याकडे आहेत. मग महाविद्यालयाचा 96 साली आम्ही रनिंग ट्रॅक तयार केला. तो मुलांच्या मदतीने त्याला एक विशेष कॅम्प आम्ही घेतला. कुठलंही अनुदान नसताना आम्ही राजुरीमध्ये कॅम्प घेतला, जावलीमध्ये विशेष कॅम्प घेतला. विद्यापीठ स्तरीय शिबिर आम्ही राज्यस्तरीय शिबिर राजाळ्यामध्ये एक घेतलं, ढवळ वाखरीमध्ये एक शिबिर घेतलं, कांबळे सरांच्या कालखंडामध्ये NSS 5-6 शिबिर आम्ही घेतली. आणि मी स्वतः पाणी फाउंडेशनसाठी अगदी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना पाणी फाउंडेशन दुष्काळ जसा पडला जसं आम्ही 2002 ला आम्ही काम केलं होतं त्याच पद्धतीचं काम साधारणपणे 17, 18, 19, 20, 21, 22 सलगपणे काम केलं. आणि पाणी फाउंडेशन मध्ये काम केलं. म्हणजे डॉक्टर दाभोळकर असतील, श्रीराम लागू असतील,
शिव अमरापूरकर असतील, निळू फुले असतील, पल्हारराव सुराणा, यदुनाथ थत्ते, ही माणसं दाभोळकरांच्या मुळे मला भेटली. सिंधुताई सपकाळ, अनिल अवजड, फलटण झाले की माझ्या घरी मुक्कामाला असायचे. श्रीराम लागू माझ्या घरनं येऊन गेलेले, निळू फुले माझ्या घरी येऊन गेलेले. खूप मोठ्या लोकांचा सहवास लावला. पाणी फाउंडेशन मध्ये असं झालं की आमिर खान आणि किरण राव ही सगळी मंडळी आमच्या बरोबर जेवायला बसली. भोसऱ्यामध्ये एका झाडाखाली आम्ही सगळे एकत्र बसलोय. मी एक ग्रामीण भागातला लहानात लहान मुलगा, गरीब घरातला, तो ज्यावेळेला सिंधुताईच्या खांद्यावरती डोकं टिकून फोटो काढतो किंवा श्रीराम लागूंच्या बरोबर उभं राहून फोटो काढतो, त्या निळू फुलेंच्या बरोबर एखाद्या मुलाचा फोटो निघतो, तो मुलगा कोणीही नव्हता. एनएसएसचा सर्वसामान्य विद्यार्थी किंवा अनेक विद्यार्थ्यांचे कुलगुरूंच्या बरोबर फोटो निघाले. कारण एका सामान्य घरातल्या मुलाला ही संधी ह्या एनएसएसच्या कामामुळे उपलब्ध झाली. आणि मग जो मुलगा कुणीच नव्हता की ज्याला मुलाला ओळख नव्हती, अशा सर्वसामान्य घरातल्या मुलाला महाविद्यालयानं ओळख करून निर्माण दिली. आणि मग त्या मुलांना मग प्रेरणा मिळायची. मग असं केलं की असं करूया, तसं केलं की तसं करूया, अंक केलं तर तमक केलं तर. आणि मग मी कधीही मुलांना नाही म्हणायचं नाही. बरोबर. मग जागृती विषय माझा होता. त्या जागृतीच्या ट्रीप असतील, एनएसएसच्या ट्रीप असतील, मग जलसंधारणाचं काम दाखवायला ट्रीप होत्या, जलसंधारणाचं काम करायला ट्रीप होत्या. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्ही ते गाव जे काढलं गेलं त्या ह्याच्यामध्ये, तुमच्या माळीण सारखं गाव, त्या खेरडी सारखं गाव, ते महापूर येतो, भूकंप झाले किल्लारीला वगैरे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये माझ्या महाविद्यालयानं किल्लारीला पहिली मदत पाठवली होती 24 तासाच्या आत. आज तागायची परंपरा कोल्हापूरला महापूर आला, तीच परंपरा माझी आमच्या पवार सरांनी, पाडवी सरांनी पुढे चालू ठेवली, कांबळे सरांनी पुढे चालू ठेवली की बापूंचं काम हे पुढे गेलं पाहिजे, महाविद्यालयाचं नाव त्यात मिळतं. मग हे काम करत असताना पुरस्कार कसे मिळत गेले हे मला माहित नाही, पण पहिला जो पुरस्कार मला मिळाला, तुम्हाला आतापर्यंत मान सन्मान पुरस्कार कोणते भेटले? कुठलाही पुरस्काराचं हेतून आम्ही काम केलेलं नव्हतं. हे प्रामाणिकपणे सांगायचं. कर्म करत राहा, कर्म करत राहा, कर्मण्यवाधिका रस्ते मा फले शुकादाचन. आणि माझे थोरले बंधू मला सांगायचे, हे मलाच धंदा करायचा. आयुष्यात उद्दिष्ट ठेवून काम केलं की यश मिळण्याची खात्री नाही. शिवाजीराव भोसले सरांसारखे माणसं किंवा शिवाजीराजे नाईक निंबाळकर असतील किंवा प्राचार्य विश्वासराव देशमुख असतील किंवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू जर सोडले तर बॅरिस्टर टी.जी. पाटलांपासून आतापर्यंतचे कुलगुरू जे आमचे शिर्के सर आहेत, जेव्हा आपलं शिर्के साहेब, हे सुद्धा मला बापू नावाने ओळखतात. म्हणजे आर के कनबरकरांच्या पासून, पी.जी. पाटलांच्या पासून, देवानंद शिंदे असतील, के.बी. पवार असतील, दुसरे पवार कुलगुरू आमच्याकडे होते, के.बी. पवारांच्या नंतरचे एन.बी. पवार म्हणून, हे सगळे कुलगुरू मला नावाने हाक मारतात. मी एवढा मोठा नाही आहे. बरेच कुलगुरू मला, आमचे ताकोले सर, माणिकराव साळुंके नावाने हाक मारत होते, सुधीर नावाने. धनागरे साहेब मला सुधीर नावाने हाक मारत होते. आणि मला तो सन्मान वाटतो की मला माझी गुरुवर्य नावाने ओळखतात. तसं मी कुठल्याही विद्यार्थ्याला कधीही आवाजावं बोलवलेलं नाही. मी त्या प्रत्येक मुलाला एकेरीनं किंवा मुलं त्याला ज्या टोपण नावाने ओळखतात, कित्येक मुलांची मला नावही आडनाव माहित नाही, त्याचं टोपण नाव माहितीये, आणि त्या टोपण नावानेच मी त्या मुलाला आज तागायत हाक मारतो. त्यामुळे तर जवळीकता म्हणजे ती जी जवळीक आहे, ती जी मुलांच्या मनाची नस आहे, त्या नशेशी माझा जवळचा संबंध राहिला नेहमीच. त्यामुळे मला नोकरी करताना प्रॉब्लेम नाही कधी आला. मुलांचं आव्हान मला कधीच वाटलं नाही. कारण मुलांना जे पाहिजे त्यांच्या सायकोलॉजीला सजेस ते मात्र काय मला निसर्गाची देणगी अशा मला माहित नाही, पण समोरच्या मनाच्या मुलात काय चाललंय हा नेमकं ओळखण्याचे मात्र मला कुठेतरी कला अवगत होती, असं मला आता तरी वाटायला लागलेलं आहे. तेव्हा मुलांच्या बरोबरीनं आपण काम केलेलं आहे. बरोबर. आजही समाजामध्ये आपण घडवलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला कधी असे मुलं कुठे आहेत तुमचे जवळचे विद्यार्थी कोण असतील एका दुसरं, त्यांचं काय सांगू शकाल? आता त्यातले 2 विद्यार्थी माझे दुर्दैवानं हयात नाही आहेत.
कारण मल्हारी चव्हाण नावाचा माझ्या मान तालुक्यातला एक विद्यार्थी होता आणि जितेंद्र रणधीर नावाचा दुसरा विद्यार्थी होता. म्हणजे अतिशय सामान्य घरातली असणारी मुलं, पण कामाच्या बाबतीमध्ये एवढी असामान्य होती की कुठलंही काम कितीही वाजता सांगितलं तरी त्या पोरांचं कायम यश असायचं. बापू तुम्ही बोलता बोलता विद्यार्थ्यांशी थोडं भावनिक झाले. नाही, ते मुलंच त्या ताकदीची होती. हे मला जरी काही कुठं थोडस झालं तर भानू कोकरे नावाचा माझा विद्यार्थी आहे, त्याचा फोन येतो अचानक. का फोन येतो मला माहित नाही, त्याचं माझं रिलेशन काय आहे मला माहित नाही. पण एकदा मी आजारी पडलो होतो, त्याचा मला फोन आला की मला स्वप्न पडलं होतं की तुम्ही आजारी पडलाय, आणि त्याला खरोखर माझ्या अंगामध्ये ताप भरला होता. मी असं मुलांच्या बाबतीतच घडतं असंही नाही, मुलींच्या बाबतीत असं घडलेलं आहे. कारण माझं घर कायम मुलांनी भरलेलं असायचं. मला माझी मुलगी आहे गौरी नावाची, त्या मुलीच्या पाठीवर मला 6 वर्ष मूल नव्हतं. 6 वर्षांनी तो माझा सूर्यजित नावाचा मुलगा मला झाला. मग जोपर्यंत मला मुलगा नव्हता तोपर्यंत मी भानूलाच मुलगा समजायचो, हा माझा मुलगा आहे. विद्यार्थ्याला मिसेसला वाईट वाटू नये म्हणून मी सांगायचो आपल्याला मुलगा आहे की तू कशाला काळजी करते म्हणून. घरामध्ये तर मी वेळ कधी दिलाच नाही. मी माझी मुलं कुठं शिकली आणि घरात काय सामान आहे काय नाही हे मी कधी पाहिलेलं ना. माझा अख्खा प्रपंच माझ्या बायकोनी सांभाळलेला आहे. म्हणजे 38 वर्ष माझी धावपळ एवढी झाली की धावपळीला माझी बायको तेवढी पुरून उरली. बाकी कुणी असतं तर कदाचित माझा संसार मोडला असता. कारण NSS म्हणजे माझ्या बायकोची सवत, अशाच पद्धतीचं माझं ठाम मत आहे. कारण जो वेळ कुटुंबासाठी मुलांसाठी द्यायला पाहिजे होता त्याला लक्षात आलं की कर्मराव भाऊराव पाटलांनी एवढी मोठी शिक्षण संस्था चालवली, आपण त्यांच्या एवढे तर मोठे नाही आहे. मालोजी राजांनी ज्या उद्देशानं कॉलेज काढलंय तो उद्देश जर कॉलेजमध्ये सफल होत नसेल तर माझं बहुतेक प्राध्यापकांशी माझं कधी पटलं नाही. का पटलं नाही तर मी कायम मुलांच्यात असायचो आणि ते प्राध्यापक का त्यांच्या बरोबर मुलंच का जात नव्हती हे मला मी शोधायचं काही कारण नाही. पण मी कायम मुलांच्या गराड्यात राहील. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, विद्यार्थी प्रिय म्हणा किंवा मुलं माझ्यावर प्रेम करत होती म्हणा, कसंही तुम्हाला पाहिजे तसा त्याचा अर्थ लावा. पण प्रश्न असा राहतो की मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे जिथं चांगलं होतं तिथं वाईट हे उभंच राहतं. कुठलंही काम करत असताना विरोधाची फळी एक कायम असते. पण माझं सुदैव असं की ज्यांनी कॉलेजमध्ये कुठलंही कसलंही कर्तृत्व केलं नाही त्यांनी मात्र मला धारदारपणे विरोध करायचं काम केलं. आणि हे संस्थेच्या लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्यांचा विरोध माझ्या शिवाजीराजे नाईक निंबाळकरांनी एका झटक्यात मोडून काढला 92 साली. आणि त्यानंतर महाविद्यालयातला कुठलाही प्राध्यापक मला विरोध करायला धजवला नाही. आणि या बाबतीमध्ये मी शिवाजीराजे, रामराजे आणि संजीवराजे, रघुनाथराजांचं मी मनापासून आभार मानतो. कुठलाही ब्लेम त्यांनी आज तागात माझ्यावर ठेवलेलं नाही. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की काम करणारी माणसं चुकतात, जो काही करतच नाही तो चुकायचा प्रश्नच नाही ना. अनेक प्रसंग माझ्यावरती येऊन गेले. कॉलेजमध्ये भांडणं मारामाऱ्या नेहमी असायच्या, काय खूप गाजलेला होता. पण या प्रत्येक भांडणाच्या तोंडाशी तोपेच्या तोंडावर कायम मी राहिलो. अनेकांचा विरोध पत्करला. संस्थेमध्ये अनेक वेळा चौकशी सुद्धा माझी करण्यात आली. आमचे प्रशासन अधिकाऱ्यांना तर माझ्यावर खूप मोठा डोळा होता की हा माणूस कुठं कचाट्यात सापडतोय. पण संस्था माझ्या पाठीशी ठाम राहिल्यामुळे जे काही थोडंफार काम माझ्याकडनं झालं ते त्यामुळं. कारण अशी संस्था मी महाराष्ट्रभर फिरलोय, 27 लाख किलोमीटर प्रवास केलाय, 1001 महाविद्यालय मी पाहिली, अनेक लोकप्रतिनिधी संस्था चालक मी जवळून पाहिले. पण माझ्या संस्थेसारखी संस्था आणि माझ्या संस्थेतल्या लोकांसारखी लोक कामाची मुभा देणारी आणि मोकळीक देणारी मला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली नाही. मला कुठेही प्राचार्य व्हायला अनेक जणांनी बोलवलं होतं, पण माझं महाविद्यालय सोडून मी दुसऱ्या महाविद्यालयाचा प्राचार्य व्हावा हे मी स्वप्न कधीही पाहिलेलं नव्हतं. या महाविद्यालयात मी प्राचार्य व्हावं असंही माझं कधी स्वप्न नव्हतं. पण माझं महाविद्यालय आहे आणि हे माझं महाविद्यालय माझं म्हणून
ते जपण्याचं काम पण माझं आहे. आणि म्हणून 96 सालापासून जे मी कामाला कलाटणी दिली, मग माझा रनिंग ट्रॅकचं कॅम्प असेल, त्यानंतर महाविद्यालयाचं कंपाऊंड असेल, नदीच्या पाठीमागे झालेला बंधारा असेल, महाविद्यालयाची अख्खी कंपाऊंड वॉल असेल, किंवा पाठीमागं बांधलेलं शेततळ असेल, शेततळ झाल्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये लावलेली झाडं असतील, झाडांनी आता महाविद्यालय हिरवगार झालेलं आहे. महाविद्यालयात कमान उभारावी आणि ते पूर्ण पॅकबंद महाविद्यालय असावं, असं एक माझं स्वप्न होतं. आणि मी सेवानिवृत्त होण्यापूर्वी हे काम व्हावं माझी अपेक्षा होती. त्या दृष्टिकोनातून मी 11 सालापासून महाविद्यालयामध्ये क्षण क्षण वेचला. 4 वर्ष खडकावरती झाडं जगवणं मोठं आव्हान होतं. कोणाचीही मदत न घेता वन विभाग आमचा, सामाजिक वनीकरण विभाग, आमचे माजी विद्यार्थी विश्वनाथ तळकुटे हायकोर्टामध्ये वकील आहेत, त्यांची एक माऊली फाउंडेशन नावाची संस्था आहे, सामाजिक वनीकरणचं खातं आहे आमचं. त्यानंतर अनेक बँका, पतसंस्था, आमचे निंबाळकर साहेब एक होते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, नानासाहेब निंबाळकर, त्यांनी अनेक वेळा, देशमुख सर आमचे प्राचार्य होते, त्यांच्या पतसंस्थेच्या मदतीनं आम्हाला असंख्य वृक्ष त्यांनी दान दिले. आणि ते लावलेलं प्रत्येक झाड 100% जगवण्याची आम्ही दिली. माझी व्याख्यानं तर चालू होतीच. मग 94ला मला पहिलं कौतुक माझं झालं. अंधश्रद्धा निर्मूलन कामाचा मला डॉक्टर अरुण लिमे स्मृती पुरस्कार मिळाला. तो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी हा माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार. दुसरा पुरस्कार मिळाला तो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय सेवा योजनेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं साधारणपणे 1994 साली, 1969 ची स्थापना. आणि NSSच्या रौप्य महोत्सवी वर्षात सत्कार झाला माझा. आणि भारतातला पहिला इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राला, शिवाजी विद्यापीठाला आणि मुदोशी महाविद्यालयाला आणि मला जाहीर झाला. हा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा गौरव होता, खूप मोठा सन्मान होता. तो पुरस्कार मिळाल्यानंतर मग शिवाजी विद्यापीठाचे त्यावेळेचे डॉक्टर साबळे जे कुलसचिव होते, त्यांची माझी ओळख होती विद्यार्थी असल्यापासून. आणि त्यांनी मला एकदा बोलवून घेतलं आणि म्हणे, अरे सुधीर, असं असं आहे आणि तुला आम्ही इथं NSS मध्ये आणायचं ठरवतोय, राष्ट्रीय पुरस्कार तू मिळाला, एवढा मोठा तू झालायस आणि शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची जबाबदारी तू घे. मग डॉक्टर केशव भालके त्यावेळेला राज्य संपर्क अधिकारी होते. मग 97 साली माझी निवड विद्यापीठात झाली. 97 ते 2002 मी विद्यापीठामध्ये काम केलं आणि 23 लाख किलोमीटर माझा मोटरसायकलने प्रवास झाला. विद्यापीठाची गाडी दरवर्षी 50,000 किलोमीटर मी फिरवली. एसटीचा प्रवास वेगळा आहे, रेल्वेचा प्रवास वेगळा आहे. आणि त्याला 1696 गावं मी NSSच्या निमित्तानं 5 वर्षामध्ये फिरलो. 3 वर्ष काम केलं आणि राज्यपाल त्याला PC अलेक्झांडर होते. आणि डॉक्टर MG ताकवलेंच्या कालखंडामध्ये PC अलेक्झांडर राज्यपाला म्हणजे कुलपतींनी एड्सच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये विद्यापीठाचा आणि आमच्या कुलगुरूचा आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं खास गौरव केला होता. 2001च्या ज्याला अश्वमेध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेच्या अहवालामध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे. म्हणजे तिथं मग माझ्या कामाचा गौरव झाला. आणि शिवाजी विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ आणि सर्वोत्कृष्ट समन्वय पुरस्कार 2002 ला आम्हाला मिळाला. तुमच्या योगदानामुळे, माझ्या योगदानामुळं. त्याच्या अगोदर पहिलाच पुरस्कार आमचे RS माने जे NSS मधले आमचे भीष्माचारी आहेत त्यांना तो मिळाला होता 1994 ला माझ्या बरोबर. आणि त्यानंतर मग निर्मल ग्रामचा हागणदारी मुक्त, व्यसन मुक्त पहाट अभियान, हे मग प्रताप गौरव पुरस्कार, आमचा लोकमतचा टीचर आयकॉन पुरस्कार, असे लहान मोठे जवळपास 23-24 पुरस्कार माझ्या वाट्याला आले. म्हणजे पुरस्कार मिळवायचं म्हणून मी काम केलेलं नव्हतं. माझ्या महाविद्यालय पुण्यात आहे, ज्या महाविद्यालयानं मला सावली दिली त्या महाविद्यालयामध्ये मला आपण त्या महाविद्यालयाला सावली द्यायची, म्हणजे आपल्याला कुठेतरी आंतरिक समाधान असेल,
खूप मोठं काम. ही पहिल्या दिवशी माझ्या मनामध्ये कल्पना होती, कारण भोसले सरांना तसं मी विचारलं होतं. परंतु ज्याला GD बापू लाड यांचं 85वा वाढदिवस होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसलेला बोलवलं होतं. आणि त्याला भोसले सरांची तब्येत वयोमानाप्रमाणे थोडीशी नाजूक होती आणि मग बऱ्याचदा ते मला बोलवून घ्यायचे, इंग्रज सर वेळ आहे का, कारण माझ्या सुट्टीला येता का, आपल्याला इकडे जायचं आहे. बापू म्हणलं कधी तुम्ही सांगत जावा, मी येत जाईल. आणि त्यामुळं अनेक वेळा भोसले सरांच्या बरोबर शेवटच्या कालखंडामध्ये मला प्रवास करता आला. आणि मग जाताना त्यांनी मला विचारलं, मायनीमध्ये आम्ही पेरू घेतले, मायनीचे पेरू प्रसिद्ध होते, ते छोटे गोल पेरू आणि त्याला जो उंच चोच असते अशी, ते पेरू घेतले, कापून घेतले, मीठ टाकून घेतले. भोसले सरांनी मी पेरू खाल्ले आणि माघारी येताना भोसले सर मला म्हणले, इंगळे सर मी तुमच्यावर अन्याय केला असं मला कुठेतरी जाणवतंय. आठवतं का बघा म्हणे, तुम्ही 1983ला माझ्याकडे आला होता, बापू मला झाडं लावायची. आता तुम्ही PhD झालेला आहात. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं होतं आणि तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली असं म्हटलं होतं. मी तुम्हाला त्याची आठवण करून देतो. आता इंगळे सर योग्य वेळ आलेली आहे, ज्ञानाचे वृक्ष लावून तुम्ही आता त्याची फळं चाकत आहात. आता तुम्ही वयोमानाने ज्येष्ठ आहात, कॉलेजमधले श्रेष्ठ प्राध्यापक आहात आणि आता तुमच्या शब्दाला धार आलेली आहे आणि आता तुम्ही वृक्षारोपण करायला हरकत नाही. त्यानंतर एक 3-4 महिन्यामध्ये भोसले सरांचं देहावसन झालं आणि त्यानंतर मात्र मी मनावर घेतलं की आपलं हे स्वप्न आहे, ज्या महाविद्यालयानं आपल्याला सावली दिली ते महाविद्यालय आपण सावलीत घेऊन जायचं. सुदैवानं रामरायांच्या डोक्याची पर्यावरणाचा प्रॉब्लेम होताच, सातत्यानं त्यांच्या डोक्यात एक किडा कायम वळवतो. रामरायांच्या डोक्यात किडा आहे असं मी कायम म्हणतो, कारण अनेकदा कॅम्पला आले की मला ती कायम दिवसायची. इंग्रज सर आता हे पाणी अडवलं, मग पाण्याचं काय करावं लागेल. 1994च्या दालवडीच्या कॅम्प मध्ये सांगितलं होतं, पाणी पाटाणी सोडून चालणार नाही, आपल्याला ठिबक बसवावं लागेल. 94चं वाक्य आहे. मी पाणी आणतोय पण पाण्याचं नियोजन झालं नाही तर तालुका परत भिकेला लागेल. त्यानंतर आता गेल्या 2-4 वर्षामध्ये सारखं झाडं प्लॅस्टिक त्याच्यावर चाललेलं आहे, झाडं लावली पाहिजे तर ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग, आणि मला फलटण चारी बाजूने हिरवं पाहिजे. आणि होणार आहे, तुम्हाला ते काम करायचं आहे आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून मग पावलं टाकतो. मग का रामराजेंचे माझे विचार एकत्र येतात आणि जुळतात हे मलाही काही कळत नाही. आता तुम्हाला सर माहिती आहे की जावलीमध्ये आपण कॅम्प घेतला होता. खूप मोठा. जावलीमध्ये आमच्या संस्थेची 3500 एकर जमीन आहे आणि त्या डोंगरावरती आम्हाला 3500 एकरावरती एक मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि तिथं वृक्षारोपणाचं काम आमचं गेली 2 वर्ष सुरू आहे. दुर्दैवानं गेल्याच वर्षी जे वृक्षारोपण करायचं होतं पण गेल्या वर्षी टोटल पावसाळा फेल गेला. आमची 3 पाझर तलाव डोंगरामध्ये बांधलेले ते फेल गेले. CCTV बांधून तयार आहेत पण पाऊस नसल्यामुळं पाणीच नाही आणि झाडं पाण्याशिवाय जगत नाही. कॉलेजमध्ये मी अनुभव घेतलाय, 5 वर्ष झाडं मला जगवली तरी अजून झाडं ती स्वयंपूर्ण झालेली नाही. अजूनही काही झाडांना अगदमधलं पाणी घालावं लागतं आणि ते काम आमचा एक अशोक सरग नावाचा एक शिपाई आहे, तो मात्र प्रामाणिकपणे काम करतो. आता या प्राचार्यांचं लक्ष असतं त्यामुळं झाडं माझी आता व्यवस्थित आहेत. आता पाठीमागं आम्ही एक तलाव खादायचं चाललंय आणि संजीवराजांनी विचारलं, एवढी मोठी माती आपल्याला मिळते ही टाकायची कुठं, माझ्या पुढे प्रश्न आहे. म्हणलं असं करूया ती माती कॉलेजच्या पाठीमागं आणून टाकूया. कॉलेजच्या पाठीमागची उघड सगळी होती, गोळीबाराची भिंत होती, त्या भिंतीच्या उंचीपर्यंत लेवल सगळं करून टाकलेलं आहे आणि पाठीमागं जवळपास आमच्या 6 एकर ही जागा तयार झाली आहे. आणि त्या 6 एकरामध्ये संजीवराजांच्या मान्यतेनं आणि संस्थेच्या परवानगीनं तिथं एक ग्रीन पॅच घनदाट असा एक करायचं आमचं संजीवराजांचं माझं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जून महिन्यामध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी करून पाण्याच्या बाबतीत आता कॉलेज स्वयंपूर्ण केलेलं आहे. आणि 2 कोटी लिटर पाणी आता कॉलेजमध्ये माझ्याकडे शिल्लक आहे. शेततळं केल्यानं कॉलेजमध्ये परिवर्तन झालं
आता इमारतीवरचं सगळं पाणी आमचं पावसाचं गोळा होऊन तळ्यात जातं. कचऱ्याचं वर्गीकरण आम्ही केलंय, झाडांचं संवर्धन केलंय. आमच्या वडाच्या झाडाच्या पारंब्या किती खाली गेल्या, जसजशा वडाच्या पारंब्याची खाली 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 जाऊन त्या जमिनीशी घट्ट जुळत आहेत, तशी माझी विद्यार्थ्यांची आणि माझी महाविद्यालयाची नाळ अधिकाधिक घट्ट रुजत चाललेली आहे. हे वडाचं झाड जसं जसं विस्तारत जाईल तस तसं विद्यार्थी माझे विस्तारत जातील. आता तुम्ही मगाशी प्रश्न एक विचारला की तुमचे विद्यार्थी कुठे आहेत. एक तर विद्यार्थी माझ्या समोर माझी मुलाखत घ्यायला वाचला. हा सर, मी तुमचा विद्यार्थीच आहे. एक विद्यार्थी माझा मुंबईच्या हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो, विश्वनाथ घाटळकुटे, राजेंद्र बनसोडे, आमच्या देशमुख सरांचा चिरंजीव बनून हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय. हे सगळे माझ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ज्याला ही मुलं दरवर्षी परदेशात जातात, विमानवारी करतात, मुंबई ते दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये प्रवास करतात. परंतु हे विद्यार्थी आल्यानंतर तेवढेच नम्र असतात. आल्यानंतर ते बापू म्हणून गळ्यात पडतात. एकमेकांना फोनवरनं एकमेकांना सावरण्याचं काम, मदत करण्याचं काम करतात. 40-45 विद्यार्थी माझे प्राध्यापक आहेत. मी दादासाहेब दडस असतील, अनिल दडस असतील, आमचा नंदू नावाचा एक मुलगा होता आमच्या सासकडचा, तो प्राध्यापक होता. दादासाहेब दडस तिकडे सरूरमध्ये प्राध्यापक आहेत. अनेक विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहेत. फलटण मधले बहुतेक सगळे पत्रकार माझे विद्यार्थी आहेत. विजय तोरमारे माझे जवळचे मित्र आहेत. त्यानंतर सुरेश माडकर नावाचा माझा विद्यार्थी सामनामध्ये तो होता. आता तो कोल्हापूरमध्ये बरेच दिवस झाला संपर्कात नाही. परंतु शैलेंद्र पाटील आमचा असेल, जयंत लंगडे असेल, ह्यासारखी जी मुलं आहेत. आमचे कदम म्हणून एक पत्रकार आहेत, शरद कदम म्हणून वडूचे, ही सगळी विद्यार्थी आमची जे पत्रकार मध्ये सगळी नवनवीन मुलं जी आहेत ही सगळी आमच्या NSS मधनं तयार झालेली मुलं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फलटण तालुक्यात माझी काय कमाई आहे तर फलटण तालुक्यातल्या जवळपास 40-42 जत्रांचं आणि यात्रांचं मला निमंत्रण मिळतं. आणि मी त्या सगळ्या जत्रेना यात्रांना जेवायला जातो. त्या गावात एकाही विद्यार्थ्याचं मी लग्न कधी चुकवत नाही. जिथं शक्य आहे तिथं जातो. त्याचं कारण मला घरी खायला मिळत नाही असं नाही. माझी बायको उत्तम स्वयंपाक करते, प्रेम माझी मुलगी उत्तम स्वयंपाक करते, मलाही स्वयंपाक करता येतो. परंतु ज्याला जत्रेला मी जातो त्याला गावातली मुंबई पुण्याला असणारी सगळी माणसं एकत्र येतात. पाहुणे रावळे त्यांचे एकत्र आलेले असतात. आणि ह्या सगळ्या लोकांना एका वेळी भेटायचा कार्यक्रम म्हणजे ती जत्रा असते. मला उत्तम गजी खेळता येतं, मला उत्तम ढोल वाजवता येतो. धनगरी जत्रेमध्ये मी गेल्यानंतर भंडारा उधळून गुलाल सुद्धा अंगावर घेतो आणि भंडारा सुद्धा मी अंगावरती घेतो. त्यामुळं एक लोकसंपर्क. आमच्या बिरोबाची यात्रा इथं होते. दरवर्षी बिरोबाच्या यात्रेमध्ये एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनात काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या जत्रात जाऊन जेवायचं. दुर्दैवानं ही दुहेरी भूमिका मला बजावावी लागते. पण तिथं सुद्धा मी लोकांचं जमेल तशा पद्धतीनं प्रबोधन करतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की महाविद्यालयात येणारी मुलं माझ्याशी नम्रपणे वागतात. आणि आपल्या लेकरावर कोणाचं तरी लक्ष कॉलेजमध्ये आहे त्यामुळं त्या मुलांचे पालकही बापूच म्हणतात, कॉलेजचे प्राचार्यही बापूच म्हणतात आणि गेटवरचा वॉचमन सुद्धा बापूच म्हणतो. एवढंच नव्हे तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आताचे जे दिगंबर शिर्के साहेब आहेत, आम्ही त्यांना साहेब म्हणतो, पण ते म्हणतात इंगळे सर आमचे गुरु आहेत, ते मला बापूच म्हणतात. शिवाजी विद्यापीठाच्या NSSचे समन्वयक आमचे चौगुले म्हणून आहेत, तानाजी चौगुले, किंवा माझी आमचे ठिगळे सर आहेत, हे सगळे, किंवा आमचा हरिवन मोरे आहे, हे सगळे समन्वयक विद्यापीठाचे, किंवा सोलापूर विद्यापीठात तुकाराम शिंदे, हे सगळे महाराष्ट्रातल्या NSS मधली बहुतेक सगळी माणसं मला बापू या नावाने ओळखतात. आणि बापू हे माझं दिलेलं बिरुद जे आहे हे NSS मुळे दिलेलं आहे. पण मी भूगोलाचा प्राध्यापक आहे. बरोबर. माझी PhD भूगोलावर आहे. पर्यटन भूगोलामध्ये माझी PhD ज्ञानेश्वरांच्या आळंदी पंढरपूर जाणाऱ्या पालखी सोहळ्यावरती माझी PhD आहे. या पालखी सोहळ्याचा काय परिणाम होतो
आज प्रश्न आलाय पालखी सोहळ्याच्या जागा राखून ठेवाव्यात, हो. ह्या पर्यायी मार्ग ह्याला असावा, पालखी महामार्ग असावा, त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करावं, पर्यावरण पूरक आता जे सगळं चाललंय, ही सगळी पालखीच्या सूचना, माझा PhDचा शेवटचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये मी सूचना केलेल्या आहेत. त्या शिफारशी सगळ्या माझ्या PhDच्या प्रबंधात आहेत. आणि पालखी सोहळ्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तंबू असतात, जेवणाची व्यवस्था आहे, पाण्याचे टँकर आहेत, स्वयंपाकाची भांडी आहेत, ट्रक आहेत, त्यांचे डॉक्टर आहेत, तरुण मुलं आहेत. एखादं महाराष्ट्रावर संकट येतं, ह्या संकटाच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये वारकरी संप्रदायाच्या ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर कसा करून घेता येईल याबाबतची एक सगळ्यात मोठी शिफारस माझ्या 7व्या टॉपिक मध्ये मी केलेली होती. आणि तशा स्वरूपाचा प्रस्ताव माझा महाराष्ट्र शासनाकडे दिलेला होता. आणि आता लवकरच तो प्रस्ताव आम्ही डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर अँड कॉमर्स, एखाद्या आपत्ती व्यवस्थापनाचा विषय तिथं असतो. मला एवढी खात्री आहे की माझ्या अभ्यासाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्याच नव्हे तर मध्य प्रदेश, कर्नाटकचा बॉर्डरचा एरिया, गुजरातचा बॉर्डरचा एरिया, गोव्याचा परिसर, एवढ्यात कुठेही कितीही मोठी आपत्ती आली तरी कमीत कमी 10 लाख लोकांना आसरा, निवारा आणि त्यांचं आधार देण्याचं काम हे करण्याची क्षमता महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायांमध्ये आणि संतांच्या विचारामध्ये आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये तसं काही घडू नाही. आणि या सगळ्या लोकांच्यावर ही वेळ येऊ देऊ नये एवढीच मी परमेश्वरच्या मी प्रार्थना करेन. आणि या दृष्टिकोनातून माझं सध्या काम सुरू आहे. म्हणजे बापू सेवानिवृत्तीनंतरही थांबले नाहीत. बापूंचा अजूनही सामाजिक कार्यात सेवानिवृत्तीनंतर आता असं झालं की मला माझ्या महाविद्यालयाला 18, 19, 19, 20, 20, 21 या कामाचा पुरस्कार आम्हाला महाराष्ट्र शासनानं मूल्यांकन केलं. मग त्याच्यामध्ये तुमची नर्सरी, व्याख्यानं, जनजागृती, रोप लावणं, मुलांचे वाढदिवस करणं, रोपांचं वाटप मुलांना करणं, गावामध्ये जाऊन कार्यक्रम करणं, वनवा मुक्त अभियान, त्यानंतर वन महोत्सव, त्यानंतर जागतिक वन्य प्राणी सप्ताह, शाळांमधून बिया संकलन, लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळांच्या मध्ये कार्यक्रम, हे माझं कार्यक्रम अखंडपणे चालूच होते. हे महाविद्यालयातल्या बऱ्याच प्राध्यापकांनाही माहित नव्हतं. कारण मला गाजावाजा करायची सवय, काम आपलं करत राहायचं आणि मला संधी मिळत गेली. आणि त्यामुळे गेल्या वर्षी माझ्या संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाला. आणि वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये माझ्या महाविद्यालयाचा 77 मार्क मिळवून पहिला नंबर आला महाराष्ट्रामध्ये. हा. आणि मग हे काम करत असताना मग वन विभागात नाही म्हटलं तरी चर्चा सुरू झाली. सरना 77 मार्क मिळले म्हणजे बापू इज डॉन. नंतर राहुल निकम म्हणून मुलगा चांगला आहे, तो वन विभागात काम करतो. मग हा राहुल निकम जो आहे अतिशय चांगला कवी आहे. पण आमची पर्यावरण संरक्षणाची रेस्क्यू टीम एक आहे, त्याच्यामध्ये सचिन शिंदे वगैरे बाकी सगळी मुलं, नाळे बिळे सगळी 20-25 जण आहेत. कुठे ससा पडला तर ती काढतात, लाट पडला तरी काढतात, कोल्हा सापडला, गरुड, पक्षी, त्या मुलांच्या मध्ये मिसळल्यानंतर मलाच अजून नव्यानं निसर्ग कळतोय. आणि त्यामुळे त्या मुलांच्या बरोबर काम केलं की आपणही तरुण झाल्यासारखं वाटतं. आमच्या राहुलच्या कविता ज्यावेळेला आम्ही ऐकतो, ती म्हणजे वाणीची कविता ज्यावेळेला ऐकतो डोळ्यातलं पाणी येतं. एखादी चिमणी ज्यावेळेला मरून पडते त्यावेळेला तिच्या पिल्लांना काय वाटतं हे त्याच्या कवितेतून ऐकायचं. आणि ह्या कविता ज्यावेळेला आपण ऐकतो किंवा मुलं ऐकतात, अक्षरशः मुलं ढसा रडतात. आता मी वयानं ज्येष्ठ आहे, पण घरात बसून बसलं की म्हातारं झाल्यासारखं वाटतं. मग राहुलने फोन करायचा, बापू चला इकडे जायचंय, गाडी येते त्यांची, गाडीत बसायचं जायचं. आता वृक्षांचं पुनर्रोपण, मोठी झाडं कुठं निघत असतील तर ते आणून ते लावणं. नर्सरी आता माझ्याकडे बरेच बी आता मी गोळा केल्या. घराच्या भोवती तुम्ही बघितलं, चक्कर मारले तर माझ्याकडे सगळ्या बियांची ढीकच्या ढीक मी गोळा करून ठेवली. आता उंबराच्या बिया गोळा करायचं चालले. पक्षी विष्ठाची तर टाकतात, ती विष्ठा गोळा करून एका डब्यात मी भरतो आणि ती वन विभागाकडे देतो. ती बिया मातीत मिसळतात आणि गादी वाप्यावर लावतात.
लाखभर तरी रोप त्यातनं तयार होतात. पण मी कचरा गोळा करतोय, त्या कचऱ्यातनं बिया काढायचे आणि त्यातनं एक उंबराचं झाड निर्माण होतं आणि ते एवढं मोठं झाड होतं की हजारो वटवाघळांना ते आयुष्यभर जगवत. आणि दुसरं महत्वाचं की जमिनीमध्ये पाणी घालण्याचं काम करत. वडाचं झाड 1 कोटी लिटर पाणी वर्षात पावसाचं खाली नेतं आणि लिंबाचं झाड 10,000 लिटर. मग एक लिंबाचं झाड लावलं की तुम्ही 10,000 लिटर पाणी जमिनीत साठवता. एक वडाचं झाड लावलं की 1 कोटी लिटर पाणी. किती मोठं काम आहे. जलसंधारणाच्या कामापेक्षाही मोठं काम आहे. आणि म्हणून मी ठरवलं आयुष्यामध्ये, उर्वरित आयुष्यामध्ये माझा दानावरपुणे नावाचा विद्यार्थी किंवा आमची वरुडची मुलं काय आहेत, मान तालुक्यातली मुलं, बिदाच्या मुलांनी खूप चांगलं काम आमचं केलेलं आहे. आप्पा देशमुख नावाचा माझा एक विद्यार्थी आहे तिथं NSS मधला. 55-60 मुलांची टीम आहे. 56,000 झाडं त्यांनी लावली. परवाच आमचे सकाळी सर वाढले तेव्हा मी गेलो होतो. अख्खं बिदान मला हिरवगार दिसलं. मग त्याचा हिशोब जर केला तर हे पाणी जमिनीमध्ये आज मुरलंच पाहिजे. मग एका बाजूला प्लास्टिकचा नाश करणं आणि दुसऱ्या बाजूला झाडं वाढवणं आणि त्या झाडांच्या मार्फत पाणी जमिनीत मुरवणं, तर आमची पुढची पिढी जगणार आहे. आणि हे आमच्या झापडं लावलेल्या प्राध्यापकांना सांगून कळत नाही. पगार आम्हाला जास्त झाले आणि माझं आजचं भागलं उद्याचं काही का होईना हा जो एखाद विचार ह्या शिक्षक पिढीमध्ये जो शिरलाय ना, कुठेतरी बदल हा मेल्याशिवाय पर्यावरण नुसतं सांगून करून होत नाही. प्रॅक्टिकली पाहिजे. झाडं लावताना खोळ्यात मला काढलं होतं. ऑक्सिजन वाचून माझ्याच कॉलेजमधली 2 माणसं कोरोनामध्ये तडपडून मेली. पण अख्ख्या कोरोनाच्या कालखंडामध्ये कुठलाही मास्क न लावता अमोल सर, मी कॉलेजमध्ये 2 वर्ष तुम्ही मला बघितलंय. अख्ख्या कोरोनाच्या कुठल्याही लॉकडाऊन मध्ये मी कॉलेजवर होतो. कुठलाही कोरोना माझ्या जवळपास सरकला नाही. कारण मी झाडावरती प्रेम केलं. झाडाने मला ऑक्सिजन दिला आणि ऑक्सिजनमुळे कोरोना माझ्यापासून दूर राहिला. इथून पुढचं आयुष्य वृक्षासाठी समर्पित. तर अवघड काही नाही. तर हे होते आपले मुरुजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर सुधीर इंगळे सर. यांच्याशी आज आपण खूप मनसोक्त आणि दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांनी स्वतःच्या जीवनातील अनेक पैलू उलगडून आपल्याला दाखवले आणि सेवानिवृत्तीनंतरही सर सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असणार आहेत. त्यांच्या या पुढील योगदानासाठी किंवा सामाजिक योगदानाबद्दल त्यांना खूप शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊयात आणि या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद सर. आपण आला, मुलाखत घेतली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार.